नमस्कार मित्रांनो, हिंदुस्तान पोस्टवर आजपासून दर आठवड्याला सुरू करतोय एक नवीन मालिका। देशाच्या जडणघडणीत तिथले उद्योगधंदे मोठी भूमिका बजावत असतात। एखादा उद्योग उभा राहतो, त्यातून लोकांना रोजगार मिळतो आणि त्यावर लोकांचं घर चालतं आणि देशाचीही अर्थव्यवस्था उभी राहते। देशाचा आर्थिक सामाजिक विकास घडून येतो। एखादा उद्योग कसा सुरू होतो यामागेही एक कहाणी असते। एका व्यक्ती किंवा कुटुंबाचं दृष्टेपण त्यामागे असतं आणि त्यानं सोसलेले कष्ट असतात। अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात उभ्या राहिलेल्या अशाच काही उद्योगांच्या गोष्टी या मालिकेत आपण रंजकपणे जाणून घेणार आहोत। तर आज उद्योगाची कुळकथामध्ये पहिल्या पर्वात आपण पाहूया जमशेदजी टाटांनी कसा उभा केला टाटा उद्योग समूहाचा डोलारा। मी तुमच्याबरोबर आहे रुजुता। टाटा कुटुंबीय गुजरातच्या नवसारी गावातलं एक धार्मिक पारसी कुटुंब। त्यांच्या कित्येक पिढ्यांनी तोपर्यंत पारसी धर्मगुरू म्हणून काम पाहिलं होतं। टाटांचं मूळ आडनावही दस्तूर म्हणजे पारसी धर्मगुरू। हे नाव टाटा कधी झालं याची ही एक मजेशीर कहाणी आहे। जमशेदजी टाटा ज्यांनी टाटा समूहाची मुहूर्तमेढ रोवली, त्यांचे वडील नुसरवानजी टाटा हे नवविचारांचे होते आणि त्यांनीच कुटुंबाला नवसारीमधून मुंबईला आणलं। पण ते डोक्याने भडक होते। दस्तूर म्हणून गावात त्यांना मान होता आणि त्याचा वापर नुसरवानजी लोकांवर करायचे, म्हणजे त्यांच्यावर रागवायचे। गृहस्थ मनाने चांगला होता, पण चिडला की सगळ्यांवर आगपाखड। डोकं गरम असलेल्या व्यक्तीला गुजरातीत टाटा असं म्हणतात आणि त्यातूनच छोट्या नवसारीत त्यांचं उपनाम पडलं टाटा। तेच नाव पुढच्या सगळ्या पिढ्यांना मिळालं आणि त्यांनी ते मिरवलंही। नुसरवानजी मुंबईत आलेले पहिले टाटा। इथं त्यांनी छोट्या प्रमाणावर का होईना पण एक ट्रेडिंग फर्म स्थापन केली। आपला मुलगा जमशेदजी वयात आला म्हणजे 14 वर्षांचा झाला तेव्हा नुसरवानजी यांनी त्याला नवसारीहून मुंबईत आणलं आणि एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी दाखल केलं। नवसारीच्या झोपाळू शहरातून हा तरुण मुंबई नगरीमध्ये दाखल झाला। कॉलेजमधलं नवीन शिक्षण, नवीन विचार आणि महत्त्वाचं म्हणजे जगभरातील नवीन वाङ्मय त्याच्यासमोर 15व्या वर्षीच खुलं झालं आणि या सगळ्याची त्याला आवडही होती। पाश्चात्य देश आणि तिथलं वातावरण, आधुनिकता याबद्दल कुतूहल होतं। एल्फिन्स्टन्समधून 1858 मध्ये ते ग्रीन स्कॉलर म्हणजे पदवीधर झाले तेव्हा त्यांचं मन चक्क साहित्य आणि नवमतवाद यांच्यातच रमत होतं। पण वाचनाच्या आवडीमुळेच त्यांना नवनवीन गोष्टीही कळत होत्या। वडिलांबरोबर त्यांच्या व्यवसायात मदत करताना पाश्चात्य देशातील आर्थिक विकास त्यांना कळत होता। तो काळही त्यासाठी समजून घ्यायला पाहिजे। जमशेदजी टाटांचा जन्म 3 मार्च 1839 आणि ते मुंबईत आले 1853 मध्ये। ते पदवीधर झाले तेव्हा 57चा स्वातंत्र्य लढा नुकताच संपला होता। ब्रिटिशांनी हे युद्ध केवळ सैनिकांचं बंड म्हणून उडवून लावलं होतं, पण लोकांच्या मनात परकीयांबद्दल जनमत तयार होत होतं, किंबहुना झालेलं होतं। भारतीयांकडे पुरेशी साधनं मात्र नव्हती। तरुण जमशेदजी यांना परिस्थितीची कल्पना येत होती आणि वाचनामुळे त्यांना हे माहीत होतं की युरोप आणि अमेरिकेत औद्योगिक क्रांतीला सुरुवात 1760 मध्येच झाली होती आणि 1850-60च्या दशकातही युरोपात नवनवीन बदल घडत होते। खास करून इंग्लंडमध्ये मोठमोठे कारखाने उभे राहत होते। बहुतेक मानवी काम यंत्र करत होती। वीज आली होती, कारखाने स्वयंचलित होत होते, विज्ञान क्षेत्रात शोध लागत होते आणि यातून युरोपची भरभराट होत होती। शिवाय वसाहतवादी वृत्तीमुळे आशिया आणि आफ्रिकेतून तिथली कपास, ज्यूट, रबर आणि इतर नैसर्गिक साधन सामुग्री युरोपात लुटून नेऊन तिच्यावर आधुनिक पद्धतीनं संस्करण करून तो पक्का माल पुन्हा आशियातच विकला जात होता आणि यातून हे देश आर्थिक प्रगती करत होते आणि भारत आणि इतर देश गरिबीच्या गर्तेत ढकलले जात होते। ईस्ट इंडिया कंपनी जाऊन ब्रिटिश राज आलं, पण भारतासाठी परिस्थिती तीच राहिली आणि जमशेदजी टाटांमधल्या द्रष्ट्या उद्योजकानं स्वप्न पाहिलं ही परिस्थिती बदलण्याचं। भारतात भारतीय उद्योग सुरू करायचे आणि त्यातून आर्थिक विकास आणि जनकल्याणही साध्य करायचं असं त्यांचं स्वप्न होतं। कोलकाता तोपर्यंत भारतातील एक आघाडीचं उद्योग केंद्र होतं आणि नाही म्हणायला उद्योजकतेचे वारे भारतापर्यंतही पोहोचलेले होते। 1854 मध्ये कोलकाता इथं ज्यूटवर आधारित पहिला कापड कारखाना सुरू झाला होता। जमशेदजींना संघटित उद्योग हवे होते।
जमशेदजीच्या वडिलांची छोटी पतपेढी होती आणि ट्रेडिंगचा छोटा व्यवसाय होता. 9 वर्ष त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर जमशेदजींनी 21,000 रुपयांच्या भांडवलावर स्वतःची ट्रेडिंग कंपनी सुरू केली आणि सगळ्यात आधी युरोपचा दौरा केला. इंग्लंडमध्ये जाऊन मँचेस्टरमधल्या कापड गिरण्या त्यांनी स्वतः पाहिल्या. भारतात जिथे कापूस पिकतो तिथेच या कारखान्याला जास्त संधी आहे असं त्यांचं मत बनलं होतं आणि परत येऊन 1869 मध्ये त्यांनी मुंबईच्या चिंचपोकळीमध्ये अलेक्झांड्रा मिल ही तेल गिरण विकत घेतली आणि तिथे आपली पहिली कापड गिरण सुरू केली. अल्पावधीतच हा प्रयोग यशस्वी झाला, पण 2च वर्षात जमशेदजींनी ही गिरण एका स्थानिक कपास उद्योजकाला भरपूर नफ्यात विकून टाकली आणि पुन्हा काय केलं असेल तर इंग्लंड गाठलं. असं करायचं त्यांनी आधीच ठरवलेलं होतं. अलेक्झांड्रा गिरणीचा अनुभव आता ते व्यापक स्वरूपात वापरणार होते. यावेळच्या दौऱ्यात त्यांनी मँचेस्टरमधली गिरणी नेमकी कशी चालते, त्यासाठी कुठली यंत्रसामुग्री वापरतात याचा सखोल अभ्यास केला आणि हा अनुभव घेऊन ते भारतात परतले. मुंबई बेट ब्रिटिशांकडे गेल्यानंतर तेव्हाच ते स्वप्ननगरी बनलेलं होतं. त्यामुळे कुठलाही नवीन उद्योग करायचा असेल तर मुंबईतच करायचा असं तेव्हाचं व्यापारी समीकरण हे जुळलेलं होतं. पण जमशेदजींनी त्यालाच छेद दिला. त्यांना नवीन गिरण अशा जागी उभी करायची होती जिथे कापूस जवळच बनत असेल, ते ठिकाण रेल्वेनं जोडलेलं असेल आणि कामगार वर्गही सहज उपलब्ध होईल. शिवाय पाणी, इंधन या गरजाही भागतील. आणि असं ठिकाण त्यांना सापडलं नागपूरला. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी टाटांनी आपली पहिली इम्प्रेस मिल ही स्वयंपूर्ण गिरण उभी केली. जमशेदजींची गुंतवणूक होती 1.5 लाखांची. 1877चं ते वर्ष होतं आणि इंग्लंडमध्ये क्वीन व्हिक्टोरिया यांचा राज्याभिषेक त्याच वर्षी झाला होता आणि त्या भारताच्या इम्प्रेस बनल्या होत्या आणि म्हणूनच या गिरणीचंही नाव होतं इम्प्रेस मिल. जमशेदजी तेव्हा 37 वर्षांचे होते. कारखाना उभा करताना जमशेदजींना आजूबाजूच्या परिसराचं आणि कामगारांच्या कल्याणाचं भान होतं आणि म्हणूनच त्यांनी गिरणीत कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी विविध योजना सुरू केल्या. पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे दवाखाने सुरू केले. कामगारांसाठी भविष्य निर्वाह वेतन सुरू केलं. त्यांना विरंगुळ्यासाठी जागा या गिरण परिसरातच तयार केल्या आणि या बाबतीत ते अगदी युरोपच्याही पुढे होते, कारण ग्रॅच्युटी आणि सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देणारी टाटा ही पहिली कापड गिरण आहे. ही गिरण सुरू झाल्यानंतरही जमशेदजींना थांबायचं नव्हतंच. पुढील योजना डोक्यात तयार होत्या. 1880 ते 1904 जेव्हा त्यांचं निधन झालं ते 3 नवीन प्रकल्पांवर काम करत होते. सर्वांगीण आर्थिक विकास साध्य करायचा असेल तर देशात लोह आणि पोलाद कंपनी उभी राहिली पाहिजे, देशाचा स्वतःचा वीज निर्मिती प्रकल्प उभा राहिला पाहिजे आणि नवउद्योजक आधुनिक पिढी घडवायची असेल तर अद्ययावत शास्त्रीय विद्यापीठ उभं राहिलं पाहिजे, अशी त्यांची महत्वाकांक्षा होती. जगभरात झालेल्या औद्योगिक क्रांतीनं भारताला मात्र बगल दिली याचं शल्य त्यांना होतं आणि भारताचा विकास आता जनतेला स्वतःला घडवून आणावा लागेल याची कल्पना त्यांना आली होती. त्यावरच ते काम करत राहिले आणि त्यांच्याबरोबर या प्रकल्पावर त्याचा मुलगा दोराब आणि एक भाचा RD टाटा हे काम करत होते. दुर्दैवानं यातला एकही प्रकल्प जमशेदजी जिवंत असताना उभा राहू शकला नाही, कारण त्यांच्या इतकं द्रष्टेपण नसलेल्या समाजात आणि परकीय सत्तेत असताना समोर अडचणीही अनंत होत्या. कारखान्याच्या निमित्तानं पश्चिम बंगालमध्ये एक गाव वसवायचं आणि ते स्वयंपूर्ण करायचं हे जमशेदजींनी नक्की केलं होतं. त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये साकची गावात कारखान्याच्या जागी असलेलं मोठं जंगल एका रात्रीत कापून ती जागा साफ करून घेतली होती. प्रतिकूलता इतकी होती की एक ब्रिटिश अधिकारी सर फेडरिक अपकॉट म्हणाले होते की टाटांनी या प्रकल्पातून पोलाद निर्मिती शक्य केली तर तो प्रत्येक पोलादाचा तुकडा मी खाऊन दाखवेन. संकट खरंच आली होती, पण शेवटी दोराब आणि RD यांनी 1912 मध्ये पोलाद प्रकल्प, जो देशाचा पहिला पोलाद प्रकल्प होता, प्रत्यक्षात आणला. तेव्हा सर फेडरिक कुठे होते कोण जाणे. हळूहळू टाटा हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्लांटही उभा राहिला आणि टाटांनी हुशार विद्यार्थ्यांसाठी टाटा स्कॉलरशिपही सुरू केली. या पैशातून अनेक मुलांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तर टाटांच्याच प्रयत्नातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसही उभी राहिली. जमशेदजींच्या हयातीत त्यांची फक्त 2 स्वप्न पूर्ण होऊ शकली: अत्याधुनिक कापड गिरण आणि ताज हॉटेल.
असं सांगतात की जमशेदजी एकदा मुंबईत वॉटसन हॉटेलमध्ये गेले असताना त्यांना हे हॉटेल फक्त ब्रिटिशांसाठी आहे असं म्हणून तिथल्या एका रखवालदाराने घालवून दिलं होतं. या उद्योजकाने त्यातूनच प्रेरणा घेतली आणि मुंबईत हॉटेल ताज उभं केलं. खरं तर पारशी समाजातील स्त्रियांनी सुद्धा त्यांना हिणवलं होतं की तू काय आता भटारखाना सुरू करणार आहेस का. पण असा प्रश्न विचारणाऱ्यांना जमशेदजींची दृष्टी नव्हती, कारण जमशेदजींनी भटारखाना नाही तर गेटवे ऑफ इंडियाच्या समोर मुंबईतील पहिलं विजेवर चालणारं एक देखणं असं हॉटेल उभं केलं. या काळात 1903 मध्ये तिच्यावर 4,21,00,000 रुपये खर्च झाले होते. या हॉटेलमध्ये अमेरिकन पंखे होते, जर्मनीतून आणलेल्या लिफ्ट्स होत्या, टर्किश बाथरूम होत्या आणि इंग्लिश बटलर होते. आजही या वास्तूने 100 पूर्ण केली असताना जमशेदजींनी बसवलेल्या या सगळ्या गोष्टी बदलाव्या लागलेल्या नाहीत इतक्या त्या काळाच्या पुढे होत्या. 3 गोष्टींवर जमशेदजींचं प्रेम होतं. त्यांना घडवणारं मुंबई शहर, प्रवास करणं आणि नवविचार. या 3ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि एकदा निर्धार केलेली गोष्ट तडीस न्यायचीच, त्यासाठी चिकाटीनं सतत प्रयत्न करायचे हा त्यांचा स्वभाव होता. 1904 मध्ये जर्मनीत त्यांचं निधन झालं, पण त्यांचा मुलगा दोराब आणि RD टाटा यांनी त्यांची स्वप्न पुढे जाऊन पूर्ण केली. ती कशी हे पुढच्या भागात बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टच्या YouTube आणि Facebook चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.